संतांचा उपक्रम आहे। संत महात्मे सांगतात तुम्हाला जागोजागी कीर्तनकार भेटतील, तुम्हाला जागोजागी कथाकार भेटतील, तुम्हाला जागोजागी प्रवचनकार भेटतील, तुम्हाला जागोजागी तुमच्या या प्रपंचामध्ये वाढावा करणारे प्रत्येक क्षेत्रातले गुरु भेटतील। पण साधू महात्मे म्हणतात ब्रह्मनिष्ठ भेटणार, आत्मीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ अनुभव संपन्न असे गुरु भेटणार नाही। तुम्ही म्हणाल महाराज कशावरून? सोपं गणित आहे। उपकार करणारा तुमच्यावर उपकार करतो, पण कोणाला सांगत, कोणाजवळ वर्णन करत नाही। पण एखाद्याला तुम्ही कुठेतरी छोटी मोठी मदत केली आणि पुढे चालून त्या व्यक्ती विशेषाचा मात्र विचार समोर आला, तर तुम्ही लगेच त्याच्या समोर जाऊन वर्णन करता का राहता? त्याला आपण दिलं होतं म्हणून तो मोठा झाला, झाली का सुरुवात? व्यक्ती विशेषत्वाने तुम्ही आपण केलेला उपकार दाखवतो, पण साधू महात्मे ज्याप्रमाणे जास्त वय झालेली पणांगना आपलं वय लपवण्यासाठी कुठेतरी ब्युटी पार्लर करते, कुलीन असलेली स्त्री आपला घुंगट मात्र काढत नाही, तद्वत मात्र माझा साधू कोणावर केलेला उपकार कोणालाही कधी सांगत। मी आज इथे कथा करून आलो, मी काल तिथे कथा करायला जाणार आहे आणि माझ्या 5000 कथा झाल्या, 25000 कथा झाल्या सांगणारा तो आत्मनिष्ठ नाही। विठ्ठल आता या धर्म मंडपामध्ये कोणी कोणी दान दिलं? कोणी कोणी दिलं दान? कोणीच नाही दिलं। कोणी कोणी दिलं? हात करा ना वर। हे बघा ती बाबांनी दिलं। 4 आना दिनात तरी हातवर बस माणूस। 5 रुपये दिले तरी हात वर, 5000 दिले तरी हात वर। याच्याने पुण्य लाभ होत नाही, दान केल्याने पुण्य होत नाही। मग कशाने पुण्य होईल? पुण्याचा विषय मांडताना साधूंनी सांगितलं जन्मोजन्मी आम्ही झालं बाबा। 500 देऊन घ्या, 500 देऊन घ्या। हा 1000 जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले। कुठलं पुण्य केलं? तर देवाला एक क्षण विसरलो नाही, देवाचा आठवा आम्ही कधीही टाळला नाही, नित्य आठवत राहिलो, ते सगळ्यात मोठं पुण्य आहे। मग आता 7 दिवस तुम्ही आपण पुण्य केलं का पाप केलं? 7 दिवस कोणी पंक्तीत गुंगे, कोणी मंडप बांधण्यात गुंगे, कोणी हरिपाठात गुंगे, स्वरूपाच्या ठिकाणी कोणी गुंग झालं नाही। ठीक आहे, आनंद वेगळी वस्तू आहे, आनंद वेगळी वस्तू आहे आणि आनंदाच्या भरात केलेलं कार्य ते पुण्यात गणलं जातं। पण आनंदाच्या भरात नसाल तर ते पुण्यात मोजमाप होत नाही। विठ्ठल साधू महात्म्यांनी तेवढ्यासाठी तुम्हा आपल्याला प्रत्येक वेळेला चेतावणी दिली की बाबा तुमच्या आपल्या सगळ्यांचं जर का गोत्र विचारलं तर ते गोत्र ऋषी कुळाचं आहे। कोणी म्हणतं काय गोत्र? तर ते म्हणतात आमचं शांडिल्य गोत्र। कोणी म्हणतं काय गोत्र? तर ते म्हणतात आमचं भारद्वाज गोत्र। कोणी म्हणतं काय गोत्र? तर आमचं कौंडिन्य गोत्र। कोणी म्हणतं काय गोत्र? तर म्हणले कश्यप गोत्र। आणि ज्याला गोत्रच माहित नाही त्याला
काही बहादर असे त्यांना कुळही माहित नाही, गोत्रही माहित नाही. अजून विचार सांगू का? ते म्हणता आमच्याकडे बाटच येत नाही. म्हणजे यांची जी मालिका आहे ती खंडित आहे. आणि अशा खंडित मालिकेतले कितीही आले, कितीही सांगू लागले तर त्याच्याने तुमच्या आपल्या ठिकाणी पुण्य घडणार नाही. पुण्य घडावं असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी मात्र पुण्याचा मार्ग स्वीकृत केला पाहिजे. आता अजून सोपं करून सांगतो. हा मंडप कोणी उभारला म्हणाल तर आमचे समस्त रेवा गुर्जर समाजाची मंडळींनी उभारला. सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून हा मंडप उभारला. पण या मंडळाला विचारलं, अहो माडकरी किती जण? हे म्हणतील आम्हाला अजून माडेचं काही कोणी सांगितलं नाही. किती वर्ष झाली म्हणावं? 5 वर्षात 5 एक बाबांनीच सांगावं का नाही? आणि 5 एक बाबांचं सांगितलेलं ऐकावं का नाही? आम्ही ऐकत का ऐकत नाहीत याला कारण आमच्यावर असलेला पापाचा पगडा. कशाचा पगडा? हा, आता जे पुण्यात्री असतील ते माडा घेतील आणि ज्यांच्यावर पापाचा पगडा असेल त्यांना माडेपासून लांब राहावं लागेल. किती लांब म्हणाल? किती लांब म्हणाल? भरपूर लांब राहावं लागेल. इतकं लांब की परत परत पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शयनम पुन्हा पुन्हा. परत परत गिरट्या खाव्या लागतील, परत परत जन्माला यावं लागेल, परत परत वासनेच्या संग जावं लागेल आणि परत जन्माला येऊन परत मरावं लागेल. पण असं न करता तुम्हा आपल्याला सोप्या गोष्टी सांगायची गरज आहे. जास्त कठीण मध्ये उतरून फायदा होणार. तुम्ही म्हणाल महाराज पाप कशाने घडतं आणि पुण्य कशाने घडतं? पाप जर का घडत असेल तर देवाशी मात्र 63 राहावं लागेल. पुण्य जर का कमवायचं असेल तर देवाशी काय राहावं लागेल? 63 असं जुळून राहावं लागेल. आणि जर पाप करावं असं वाटत असेल तर देवाशी 36 राहावं लागेल. हे जुळतं का? हे जुळत नाही. कारण पाठ फिरविल्या नामा प्रती तेथे पुण्याची कैशी गती. त्या ठिकाणी पुण्याची गती तरी प्राप्त होईल? प्राप्त होणार नाही. म्हणून साधू संतांनी भगवंतांनी असतील नसतील तेवढे महापुरुष अवतार घेऊन आले. कोणाला अवतार धारण करावा लागला तो फक्त आणि फक्त तुमच्या आपल्यासाठी. कारण देवांनाही माहिती होतं, संतांनाही माहिती होतं, साधूंनाही माहिती होतं, महर्षींनाही माहिती होतं, मुनींनाही माहिती होतं आणि तपस्व्यांना सुद्धा माहिती होतं की या ठिकाणी मात्र कुठेतरी पाऊलवाट सोडून जावी लागणार आहे. आणि त्या पाऊलवाटेसाठी संत महात्मे आले. काही केलं नाही, फक्त एकच काम त्यांनी केलं, ते म्हणजे उजडावयालो वाडा घरा कोटानी वाडा वरा कोटानी वाडा घरा कोटानी वाडा उजडावयालो वाडा घरा कोटानी वाडा घरा कोटानी वाडा घरा कोटानी वाडा उजडावयालो 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 वाडा घरा कोटानी वाडा घरा कोटानी वाडा घरा कोटानी वाडा उजडावयालो वाडा घरा कोटानी वाडा घरा कोटानी वाडा घरा कोटानी वाडा. निवाडा करून देण्या
वेड्यासाठी साधू महात्म्यांना यावं लागलं. ज्ञानोबाराय म्हणतात, खरे आणि खोटे जर का भेसळ केलेले नाणे असले तर त्या नाण्यांना वेगळं करण्यासाठी पारखी आणावं लागतो. ज्याला त्या नाण्यांची मात्र परख असेल आणि ज्याला परख नसेल त्याच्याने वेगळं काढता येणार नाही. अजून सोपं करून सांगतो, राजहंस नावाचा जो पक्षी आहे तो आपल्या चोचीने दूध वेगळं करतो आणि पाणी वेगळं करतो. कोणाला अक्कल येते? राजहंसाला. आता तुम्ही चुलीवर दूध ठेवता, तापवता, पाणी जाळता का दूध जाळता? तुम्ही, यांना काही माहिती नाही, पण तुम्ही त्या दुधातलं काय जाळता? काय जाळता? बोलत नाही तुम्ही. दूध पाहिलंच नाही काय कोणी? काय जाळता? पाणी. मग आता तुम्ही राजहंस आहेत का कावडेत? राजहंस आहेत ना. मग खरा खोटा निवाडा काढायला पाहिजे का नको? खरा आणि खोटा निवाडा काढावा तेवढ्यासाठी तुम्हा आपल्याला बुद्धी दिली, तुम्हा आपल्याला मोठ्यात मोठा मेंदू दिला. त्या मेंदूचा परिणाम तुमच्या आपल्या बुद्धीवर होतो आणि ती बुद्धी कार्यरत झाल्यानंतर खरं खोटं कळायला लागतं. करता का तुम्ही? आपण बुद्धीचा वापर करतो? कोण कोण करत? बगडा करतो बुवा. बगडा बुद्धीचा वापर करतो. झोपलेला मासा पाहतो आणि गटकन खातो. आणि आम्ही बगड्याच्या आहारी जातो ना आम्ही मासा बनतो. काय बनतो? हा, दाखवणारे भेटतील पण अनुभव आणून देणारे भेटणार नाही. नाही का? ढिवर नावाचा एक प्राणी आहे. मनुष्य मात्रामध्ये जन्माला आलेला ढिवर नावाचा प्राणी आमिष लावतो गडाला आणि गड टाकतो पाण्यात. पाण्यात गड टाकल्यानंतर मासा आमिषाच्या मिशाने पकडला. काय लावलं? गड. गडाला काय होतं? आमिष. आता तुम्ही आम्हाला आमिष देणारे कमी आहेत का? अशी पूजा करा म्हणजे असं होईल, तशी पूजा करा म्हणजे तसं होईल. आम्ही त्या आमिषाने भाडून जातो आणि खऱ्यावर पाणी फिरवून देतो. काय करतो? हा, तुम्हाला जर सांगितलं 99.99 खरेदी करा, काय खरेदी करा? 99.99% असलेलं सोनं खरेदी करा. तुम्ही काय म्हणता? बिस्किट काय काम ना द्या, बांगड्या बनवणे. काय बनवायचं? जास्त काय कामी लागेल? किंमत कोणाची जास्त? बिस्किटाची. बिस्किट घेतात कोणी? कोणीच घेत नाही हो. बहिण झालं ना बिस्किट तर बांगड्या दे. काय दे? बांगड्यांमध्ये तो कमीत कमी 20 ग्राम मध्ये 4 ग्राम तांब टाकतो. किती ग्राम? 4 ग्राम तांब्याचे किती पैसे झाले? आता काय थोडं आहे? आताचा भाव काय? 8,600 रुपये ग्राम. बरोबर. 4 ग्रामचे किती झाले? 32,000. 34,400. किती फुकटात देऊन आले तुम्ही आमिषाच्या भरात? यांना जर सांगितलं पटत नाही, लढाया घुसतात घरात. आम्ही सांगतो ते तुम्ही करत, आम्ही सांगतो ते तुम्ही करायला पाहिजे का नाही? 34,400 फुकटात द्यायला पाहिजे का नाही? आमचं जीवन तसंच चालू आहे. आम्ही फक्त त्या अलंकारावर भाडतो पण त्याच्या मुद्दलावर भाडत नाही. विठ्ठल साधू संतांनी सांगितलं
की बाबा आमिषाचे आमिषे गडगिडे मासा फुटोनिया घसा मरण पावे, तद्वत तुम्ही आपण आमिषाच्या नादी लागतो। जी खरी भक्ती माझ्या साधू संतांनी शिकवली तिच्याकडे आम्ही पाठ फिरवतो। ज्ञानोबरायांनी आपलं जीवन पणास लावलं, तुकोबरायांनी आपलं जीवन पणास लावलं, नाथ बाबांनी आपलं जीवन पणास लावलं आणि ओरडून 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 सांगितलं, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका। हकारून सांगितलं, आरोड्या मारून सांगितलं की बाबांनो इकडे तिकडे शोधी शिकारे फिरशील वेड्या परी, वसे तो देव तुझ्या अंतरी। अरे येड्या, नाम आणि देव वेगळं नाही, देव आणि तू वेगळा नाही, देवात नामात आणि ज्ञानात कुठलाही फरक नाही। फक्त एकच विचार तुम्हा आपल्याला करायचा आहे, जे साधू करून गेले ते साध्य करण्यासाठी तुमच्या आपल्यासाठी पायवाट मोकळी करून गेलेले आहेत। त्यांनी तुम्हा आपल्याला आवर्जून सांगितलं, करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे नका करू। पण दुर्दैव आहे आमचं, आम्ही जनीकरणीकडे जास्त जातो आणि साधनाकडे मात्र जात नाही। साधन भेटलं, साधन भेटलं, उपासना भेटली, पण चित्त एकाग्र करण्याची कोणाची तयारी नाही। आणि एकाग्र न झाल्यामुळे चित्ताच्या ठिकाणी शुद्धी मात्र तयार होत नाही। आणि ज्या वेळेला चित्त शुद्ध होईल त्या वेळेला तुमचा आपला फायदा आहे, तुमच्या आपल्याकडे पुण्य आहे, तुमच्या आपल्याकडे देव आहे, देवाचं आणि तुमचं आपलं नातं आहे। जर का चित्त शुद्धी नाही, वसे देव तये ठाई कैसा, देव तिथे वस्तीला राहणार नाही। सोपी गोष्ट सांगतो, एखादा पाहुणा तुमच्या आपल्याकडे आला आणि आल्या आल्या त्याला घाणीत बसवलं, पाहुणा किती दिवस थांबेल? माझ्या आया माया पाहुणा आल्या बरोबर झाडू शोधतात, कुठे झाडू कुठे झाडू, अगोदर सफाई करतात आणि आलेल्या देवाला मात्र अतिथीला मात्र कुठेतरी स्वच्छता करून बसवतात। तद्वत आमच्या अंतःकरणामध्ये अनादी काळापासूनचे मल आवरण आणि विक्षेप नावाचे दोष आहेत आणि ते मल आवरण आणि विक्षेप कशानेही जाणार नाहीत। फक्त जातील तर ते माझ्या प्रभू परमात्म्यांच्या नामाने जातील, अन्यथा जाणं शक्य नाही। ते घालवण्यासाठी तुमच्या आपल्याकडे साधन आहे आणि संत महात्मे सांगतात ते काही कठीण नाही, त्याला काही कुठे जावं लागत नाही। तुकोबारायांनी आवर्जून सांगितलं, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परमिष्ठे पूर्व पुण्य, पाकिस्तानने विकेट पडणे म्हणजे त्या कसा ढिल्ला होईल तसं आम्ही बी विकेट पडेल नागत खीर आहे काही चुकीचं बोलतोय काय? फराळ केली का? केली ना? पोटभर का अर्धी? साखरू खाल्ले ना? 2 का 3 वसूल व्हायला पाहिजेत ना। ज्याने तुम्हा आपल्याला रोजंदारीवर ठेवलं त्याची रोजंदारी वसूल केल्या वाचून सोडायची। आणि जर का रोजंदारीत काटकसर केली तर तो तुम्हाला पडवेल ना, या उद्या या परवा या तेरवा देतो टाइमावर पैसे। कामात चूक केली तर, कामात चूक केली तर पगार भेटत नाही। म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं, तुका म्हणे साधन
सुलभ गोमटे परी उपरतिष्ठे पूर्व पुण्य असेल तर तेव्हा मात्र ते ज्ञान आपल्याकडे येतं, अन्यथा टकमक पाहत राहतो आपण. एक विषय आठवला म्हणून सांगतो. दोन मित्र आले गावाकडनं, वापी परिसरात कामाला यावं म्हणून आले. आणि आल्यानंतर काही काळ सोबत मात्र सर्व्हिस केली. सगळ्यांनी साम्य ठेवून कामकाज केलं. पण कालांतराने चतुर असलेल्या माणसाने ती नोकरी त्यागली आणि मनात विचार केला, किती दिवस मात्र दुसऱ्याची गुलामी करायची. स्वतः आपण कुठेतरी आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मात्र झिझक मनात न ठेवता कार्य केलं. आणि उडी मारून मात्र कुठेतरी साहस करून 4-2 जणांकडून उसनवारी करून मात्र कार्याला सुरुवात केली. मित्र आले सोबत, एकाची उप्रती झाली आणि एक रामनगर मध्ये भाड्यानेच राहायला लागला. तिथले तिथे आजही. कुठे? कशाने? भाड्याने. हिम्मत केली तर पुढे जातो ना माणूस, आणि हिम्मत नाही केली तर आपली शेती दुसरा करेल, केळीचे खांब तो खाईल नाही का, आपल्याला खायला भेटणार. हिम्मत करावी लागते. तद्वत या ठिकाणी सुद्धा भक्ती मार्गामध्ये तुम्हा आपल्याला हिम्मत दाखवावी लागेल. जे होईल ते होईल, जसं होईल तसं होईल. पण देवा, मी तुझा दास म्हणून घेण्यासाठी आलेलो आहे आणि तुझा दास बनण्याची माझी तयारी आहे. मला दास्यत्व स्वीकृत करणारा महात्मा पाठव. अशी मनाने कोणी तयारी केली का? जबरदस्तीने गडी उतरवावं लागतं. पण आतून मात्र उप्रती होत नाही. याला कारण म्हणजे आपल्या ठिकाणी आड येणारा जो काही भाव आहे, आड येणारी जी काही पाण्यावर जशी बाबुडी येते तशी आमच्यावर मात्र अज्ञानाची बाबुडी आलेली आहे. आणि ती अज्ञानाची बाबुडी बाद करण्यासाठी कोणीतरी पायाडू असला पाहिजे. पायाडू असला तर ती बाबुडी ऑटोमॅटिक निघते. अजून सोपं करून सांगतो. तुमच्याकडे सूर्य उगवतो का? उगवतो. पावसाळ्याच्या दिवसात सूर्य मध्यान्नावर आल्यानंतर का एकदम ढगाळ वातावरण झालं, तुम्हाला काय वाटतं? आता सायंकाळ कोणामुळे झाकलं? ढगांनी झाकलं. आपल्याला भ्रांती झाली. सूर्य होता तसाच आहे का तो मावळला? सूर्य जसा आहे तसाच आहे, फक्त ढगांनी येऊन मात्र त्याला आच्छादन केलं आणि तो दिसेनासा झाल्यामुळे आम्हाला भ्रांती झाली. तद्वत तुम्हा आपल्याला सुद्धा आमच्या ठिकाणी असलेला ज्ञान सूर्य जसाच्या तसा आहे, फक्त अज्ञानाचं मात्र आकाश आलं, अज्ञानाचा पडदा आला आणि त्या पडद्यानिशी आमच्यातला ज्ञान सूर्य झाकला गेलेला आहे. आणि त्या झाकल्या गेलेल्या सूर्याला पाहण्यासाठी कुठेतरी तो पडदा बाद करणारा साधू जीवनात आला पाहिजे. विठ्ठल कारण सगळा विषयांचा बाजार आहे. विषयांच्या बाजारा वाचून जगात दुसरं काही दिसत नाही. विष विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. जीवाला विष स्वरूप असलेला विषय अगदी गोड वाटतो आणि परमार्थ अमृत कुंभासारखा आहे, अमृतासारखा गोड आहे. आणि तो गोड परमार्थ आपल्याला गोड लागत नाही. अजून सोपं सांगतो. भगवंत म्हणतात,
या परमार्थाचं सेवन करण्याला भुकेचा पाय कसला पाहिजे. ज्याला भूक असेल तो याचं सेवन करेल. गाईच्या स्तनाला दूध गोड आहे, पवित्र आहे, उत्तम आहे, पण त्या स्तनाला त्या दुधाची चव आहे का? नाही. पण जर सेवन करणारा त्या स्तनाला भेटला, त्या दुधाची मात्र त्या सेवनकर्त्याने प्राप्ती केली, तर ती गाय सुद्धा पाहणा सोडायला मागे पुढे करत नाही. ती सुद्धा सांगते घे, कारण सेवी तयाची चाळ पूर्वी ती गाय. ज्या ज्या जीवाला त्या सेवनकर्त्याची मात्र आवड आहे, तो जीव त्या सेवनकर्त्याला पोटभर देतो. याल तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तू. पण आम्हाला भूक लागलेली नाही, पारमार्थिक भूक पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना पारमार्थिक भूक आहे ते या राजविद्येच्या शिखरावर पोहोचतात, राजविद्येचं शिखर गाठतात आणि राजविद्या आपल्या तड हातावरील आवड्याप्रमाणे हस्तगत करतात. ही राजविद्या विरळा जाणे, विरळा जाणे, विठ्ठल खून विरळा जाणे. सगळ्यांना ते कळणार नाही. सगळ्यांना कळावं असं जर का वाटत असेल तर सगळ्यांनी ध्येय धारणा केली पाहिजे, धोरण ठेवलं पाहिजे की देवा तू या सगळ्यांवर कृपा करतो, माझ्यावर का करत नाही? असं मी काय पाप केलं की त्या पापामुळे मला तुझ्या जवळ येता येत नाही? मी अशी कुठली मात्र गुन्हेगारी केली की त्या गुन्ह्यांमुळे मला देव दिसत नाही, भेटत नाही, अनुभवाला येत नाही? रात्रंदिवस अट्टहास पाहिजे, रात्रंदिवस. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर लई अट्टहास करतो, देवाजवळ लई मागणी मागतो, पण तुमची आपली मागणी जी आहे ना, आमच्याकडे म्हणतात तुटपुंजी आणि भरडपुंजी. कशी आहे? तुटपुंजी आणि भरडपुंजी. हा जे काही कामाचं नाही ते देवाकडे मागतो आपण, पण जे कामाचं आहे ते आपण देवाकडे मागत नाही, संतांकडे सुद्धा मागत नाही. संत आले म्हणजे काय खासान? खमन खासान, गुलगुले खासान, काय काय खाऊ घालसान, तोच पोटाळे नाही का? अशी तुटपुंजी आणि भरडपुंजी जर का मागणी आम्ही देवाकडे मागितली तर ती चालणार नाही. संत महात्मे म्हणतात आम्हालाही तीच हुरहुर होती, आम्हालाही काही कळत नव्हतं, आमचा उद्धार कशाने होईल आम्हाला माहिती नव्हतं, म्हणून आम्हाला सांगावं लागलं काय म्या उद्धार पावेन, उद्धार पावेन, कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्रवाले कर्म काय परुष कासयाने कडेल वर्म. असं काय आहे की ते तुम्हाला विचारल्यावर तुम्ही सांगाल आमचं कर्म धर्म संपून जाईल, आमचं जन्माला येणं कुंठित होऊन जाईल, काय खंड येईन कर्म, काय पारुष्यातील धर्म आणि अधर्म. कसं याने कडेल वर्म. असं कुठलं वर्म आहे की ते वर्म जाणण्याला काहीतरी पुण्याई, कुठली तरी पुण्याई लावावी? पण आमच्या मनात काही अजूनही हुरहुर तयार होत नाही. नवी नवेली एखाद्या लेकीचं लग्न झालं आणि त्या लेकीला मात्र थोडं लांब दिलं, नांदेड विभागात दिलं इथून,
आणि नांदेड विभागात दिल्यानंतर 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले आणि लेकीकडे काही फोन वगैरे काही नव्हता. अगोदर पत्र्यांची सोय होती. कशाची? हा, पोस्टकार्ड होतं, आंतरदेशी होतं आणि तार होतं. त्याच्यापेक्षा वेगळं काही नव्हतं. पण 15 दिवसानंतर त्या लेकीला हुरहुर लागली, माझ्या माहेरचं कोणी येईल का? ज्ञानोबराय म्हणतात की देवा, माझा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचेल असं कोणी आहे का? आहे. एक कावडा मात्र ज्ञानोबरायांच्या दृष्टीस पडला आणि ज्ञानोबराय म्हणायला लागले, पैल तो गे काऊ कोको कथा आहे, शकून सांगावया. कावड्याला विचारलं, देवाचा निरोप आणला का रे बाबा? आम्ही माणसाला विचारत नाही. ज्ञानोबरायांची दृष्टी दिव्य होती, तशी तुमची आपली दिव्य दृष्टी झाली पाहिजे. आणि आपल्याला सुद्धा माझ्या परमात्म्याचा आवाज ऐकू यायला पाहिजे, माझ्या परमात्म्याचा निरोप यायला पाहिजे. म्हणून हे आजचं पर्व आहे. आजचं पर्व नुसतं मसकभर खाऊन टसकभर झोपायसाठी नाही. आम्ही खाल्लं मसकभर. आम्ही 2 जणांनी तर भरपूर खाल्लं. कोणी खाल्लं का नाही खाल्लं आम्हाला माहिती नाही. त्यांचं जिरणार नाही, आपलं जिरून जाणार आहे म्हणून खाल्लं. विठाल ज्यांचं जिरणार आहे त्यांनी खावं, ज्यांना जिरणार नाही त्यांनी काय खावं? जिरायला पाहिजे ना. हा, जिरवता आलं पाहिजे. नाही का आपल्याकडे म्हण आहे, दान जिरवावं बामणानं, आन जिरवावं मशीनं, आणि धन जिरवावं वाण्यानं. साधूला ते आन जिरत, ते म्हणतो नाही बाबा नाही खायचं नाही. आपण अजून साधू झालेलो नाही. हा, आपल्याला अजून चव आहे. साखर कशी होते? गोड होते. साबुदाणे कसे होते? मिरच्या कशा होत्या? सुंदर होत्या, नाही? 1 नंबर. अजून आमची चव गेलेली नाही. ज्याची चव गेली तो साधू झाला, आणि ज्याला चव आहे तो सामान्य आहे, यात संदेह नाही. विठ्ठल आपल्याकडे चव घालवल्यावर काय होतं? जाऊ देव, त्यांनी चव घालवली. काय केलं? काय केलं? समोरच्याच्या मनाजोगं नाही वागलं म्हणजे चव घालवलं. मग आता साधू तरी काय करतात? चव घालवता का राहता? साधूंनी ही चव घालवलेली आहे. ते म्हणतात, काय खातो आम्ही कासया संगती, ब्रह्मरसाच्या पंगती जेवूनी झालो. ते म्हणता आम्हाला आता चव राहिली नाही, आम्हाला नातगोत राहिलं नाही, आम्हाला घरदार राहिलं नाही, आम्हाला मित्र स्वजन सखे राहिले नाहीत. आम्हाला फक्त आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने वीन जीवा सुख. या न्यायाने आम्ही वागतो. आमची चव आता आम्हाला राहिली नाही. आणि सत्य सांगू का तुम्हाला, साधूला कोणी बरं म्हणत नाही. हा, चांगला ठगावाने आला तरी बरं म्हणत नाही, आणि बरा माठा आला तरी बरं म्हणत. हा, मग चव घालवावी का ठेवावी? काय बा हसता नुसते? हसू नका. चव घालवावी का राहावी? हे 2 चवी समजतायत. 1 चव नाही, 2 चवी समजतायत. समाजात घालवली जाणारी चव वेगळी आहे, आणि साधूच्या सानिध्यात जाऊन चव घालवणं वेगळं आहे. विठ्ठल
मला उधारा